नमस्कार मित्रांनो. बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे अवनीने जो काढा बनवून दिलेला असतो तोच काढा अण्णांनी दत्तूच्या घशात घातलेला असतो दारू म्हणूनच. दुसरीकडे मात्र राजा आणि त्याचबरोबर हा धनू हे दोघेही जण आता महेशला धडा शिकवण्यासाठी निघालेले असतात आणि त्यामुळे अवनीला आता खूप त्रास होत असतो. तर आता प्रेक्षकांनो, मालिकेच्या सुरुवातीला आपण इकडे पाहतो राजा आणि त्याचबरोबर धनपाल हे दोघेही जण आता तोंडाला बांधून आणि हत्यारं घेऊनच निघालेले असतात. आणि तेव्हा निघताना इथे गॅरेजवरचा जो धन्याचा मित्र आहे धनपालचा तो येतो आणि विचारत असतो आज भाऊकी सोबतच कशी काय. तेव्हा तो म्हणत असतो सोबतच चाललेलो आहोत, आम्ही मर्डर करायला चाललो आहोत असं तो बोलतो. तेव्हा मात्र हा म्हणत असतो काय, तुम्ही दोघेजण मर्डर करायला चाललात? हो, आम्ही मर्डर करायला चाललो आहे. दरोडा बिरोडा तर टाकायला नाही ना चालले अजून. ए, तुला काय मी असे तसे वाटलो काय? हां, दरोडा टाकायला असे तसे वाटतो आम्ही? नाही, म्हणजे तुम्ही असे तसे नाही वाटत आहे, पण फक्त विचारलं. तेव्हा तो म्हणत असतो हे बघ, मी येईपर्यंत सगळं गॅरेज जे आहे ना ते तुला सांभाळायचं आहे, ठीक आहे? गॅरेजकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्यावेळेला तो म्हणत असतो ठीक आहे, चालेल असं म्हणून तो निघून जातो. तेवढ्यातच आपली पायल आलेली असते. पायल आल्याबरोबर ह्या दोघांनासुद्धा ती थोडंसं जाताना पाहते आणि पाहिल्यानंतर इकडे ती म्हणत असते काय रे, हे दोघेजणं कुठे गेलेले आहेत? तो म्हणत असतो अरे बापरे, ते दोघेजण आता मर्डर करायला गेलेत. मर्डर करायला? काय मर्डर करायला? हो, कारण तुला नाही माहिती ते खूप जास्त रागाला गेलेत. तेव्हा पायलला धक्काच बसतो. पायल म्हणत असते माझा पाण्या, कुणाला मारायला गेलेत? नाही माहिती, पण ते मारायलाच गेलेत, मर्डर करायला गेलेत. आता मात्र समोरच्याचं काही खरं नाही आहे. आता इकडे पायल रडायला लागते आणि म्हणत असते नाही धनू, माझा माझा पानू, माझा पानू, माझ्या पानूनं असलं काही बी करायला नको आहे. पानू, असलं काय करायला लागलेलं आहेस? हे बघ, असं करू नकोस असं ती मनामध्ये बोलत असते. आणि त्यानंतर आता राजा आणि अवनी ह्या दोघांनाही सांगण्यासाठी निघालेले असते. दुसरीकडे आपण पाहतो इथे आता अवनी किचनमध्ये असते आणि किचनमध्ये काढा बनवायला घेतलेला असतो. तेवढ्यातच तिथे आता हा धनू येतो आणि तो म्हणत असतो वहिनी काय करताय तुम्ही? तेव्हा अवनी म्हणत असते अरे काढा बनवते. काढा कोणासाठी? अण्णांसाठी. आणि कोणासाठी? काय वहिनी, तुम्ही वेड्या का? तुम्हाला माहिती का अण्णांचं औषध काय आहे ते? अण्णा असला काढाबिडा काय बी पेत नसतात. हे बघा, असलं तुम्ही काहीही बनवू नका. अवनी म्हणत असते धनू, हे बघ, पितात ते सगळं, तुला नाही माहिती. अहो वहिनी, काय पितात ते? नाही त्यांना जमत. धनू, तुला सांगितलं ना मला मदत कर म्हणून. हे बघ, मला ना लवंग हवी, लवंग आणि त्याचबरोबर काळी मिरी हवी आहे. गोलगोल असती आणि काळी मिरी असती. तेव्हा धनू म्हणत असतो हो का, मी शोधतो. मग तो इकडे मोठा डबा घेतो. तेव्हा अवनी म्हणत असते धनू, एवढ्या मोठ्या डब्यात नाही, छोटे डबे बघ. मग धनू घेतलेला मोठा डब्बा ठेवून देतो आणि त्यानंतर छोट्या डब्यामध्ये आता काळी मिरी शोधायला लागतो. मग आता लगेचच थोडा वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला काळी मिरी सापडते. मग आता अवनी म्हणत असते बघितलं, आता ना काळी मिरी सापडलेली आहे. आता आपल्याला ना दुसरी एक वस्तू शोधायची. आता काय शोधायचं आहे वहिनी? अरे आता दालचिनीचा तुकडा पाहिजे ना, दालचिनीचा. तेव्हा तो म्हणत असतो दालचिनीचा तुकडा पाहिजे का? थांबा, असेल, दालचिनीचा सुद्धा तुकडा असेल असं म्हणून आता तो दालचिनी शोधायला लागत असतो. मग दालचिनी शोधत असताना आता मात्र इकडे छोटे छोटे सगळे डबे शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात. मग छोटे छोटे सगळे डबे शोधत असताना आता मात्र इकडे अवनी म्हणत असते भेटला? नाही नाही, भेटेल ना, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही भेटेल, असेलच ना. पण हा आपला यशादा पण ना कुठे काय ठेवेल ना काही सांगता येतं नाही आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्याला छोटा एखादा डब्बा भेटला ना त्यामध्ये दालचिनी नक्कीच असणार आहे. मग पुन्हा तो काय करतो, इथे एक मोठा डब्बा घेतो आणि मोठा डब्बा आणि त्यानंतर डाळ आणि चिनी म्हणजे साखर घेतो आणि म्हणत असतो हे बघा दालचिनी. तेव्हा अवनी ती भरणी घेते आणि म्हणत असते धनू, एकतर तुला सांगू का, ही
दालचिनी नाही आहे, ही चिनी नाही आहे, हे मीठ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दालचिनी अशी नसते, कळलं? ती एक ब्राऊन रंगाची एक काडी असते, काडी. त्याचा असा कडवट तिखट स्मेल येतो आणि तिची चवसुद्धा तिखट तिखट असते. अच्छा, असं आहे का? बरोबर. तुम्ही ना अजिबातच काळजी करू नका. मी ना ती दालचिनीसुद्धा शोधण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतो, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. मग आता हे सगळं बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो इथे आता तो सगळ्या भरण्या, सगळे छोटे छोटे जे डबे आहेत ना, ते सगळे शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. मग त्यानंतर आता एक छोटा डब्बा सापडतो. तो छोटा डब्बा तो वाजून पाहतो. आता छोटा डब्बा वाजून पाहिल्याबरोबर त्याच्यातून आवाज येत असतो आणि तेव्हा हा धनू म्हणत असतो, वहिनी बहुतेक याच्यामध्येच असावी, जी काही तुम्ही दालचिनी म्हणताय ना ती. मग आता ती म्हणत असते, बघ बरं एकदा ओपन करून बघ. मग आता लगेचच तो ओपन करून पाहतो. आता ओपन करून पाहिल्याबरोबर त्याला मात्र त्याच्यामध्ये दालचिनी दिसते. मग आता ती म्हणत असते, ठीक आहे, आता दालचिनी झालं, त्याचबरोबर आता हळद, आलं, त्यानंतर मध, ह्या सगळ्या गोष्टी हव्यात. मध शोधू धनू मध शोधू. तेव्हा धनू म्हणत असतो, वहिनी मध कशाला? अरे अण्णांना ना ते थोडंसं कडवट वगैरे लागेल ना, मग कडवट वगैरे लागायला नको ना, त्यामुळे मध शोधावं लागेल. अहो वहिनी, नाही लागत अण्णांना कडवट, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही हे जे काही बनवताय ना ते असंच द्या. अण्णा हे सगळं असंच आवडीने पेतील, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर अवनी म्हणत असते, हो का, बरं ठीक आहे. मग आता इकडे तो म्हणत असतो, मग चला आता तुम्हाला गॅसवर पाणी उकळायला ठेवावं लागेल ना. तेव्हा अवनी म्हणत असते, हां बरोबर, अगोदर गॅसवर पाणी उकळायला ठेवावं लागेल आणि त्यानंतर हा काढा व्यवस्थित बनवावा लागेल. अवनी म्हणते, पण हा काढा अण्णांपर्यंत द्यायचा आणि त्याचबरोबर अण्णांना हा काढा व्यवस्थित पाजायचा बरं का धनू. धनू म्हणत असतो, वहिनी पण मला एक प्रश्न पडला आहे, अण्णा हा काढा कसं काय पेतील बरं? तुम्हाला वाटतं का अण्णा हा जो काही काढा आहे तो व्यवस्थित पेतील म्हणून? तेव्हा अवनी म्हणत असते, मला 100% खात्री आहे की अण्णा मात्र हा जो काही काढा आहे ना तो काढा नक्कीच पेतील. त्यावर इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर ही चांगलीच गोष्ट आहे, आपण देऊया अण्णांना हा काढा व्यवस्थित प्यायला. दुसरीकडे आता आपण पाहतो महेश हा घराच्या बाहेर पडलेला असतो. जेव्हा महेश घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला मात्र इकडे आता हे दोघेही जण तिथे बाजूलाच उभे राहिलेले असतात आणि महेश कधी एकदाचा घराच्या बाहेर पडतो आणि कधी आम्ही एकदा त्याचा पाठलाग करतो आणि त्यानंतर इकडे त्याला गायब करतो, ह्याच विचारामध्ये आता दोघेही जण असतात. आता अवनीने गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं असतं, त्यामध्ये तुळशीची पानं, त्याचबरोबर हळद, आलं, त्याचबरोबर सर्व प्रकारचे वेगवेगळे खडे मसाले, हे सगळं काही घातलेलं असतं. आणि हे सगळं काही घातल्यानंतर आता मात्र ती हे सगळं आता ह्याला देण्याचं काम करत असते. मग आता मात्र इकडे तो काढा तयार झालेला असतो. थोडासा उकळून झाल्यानंतर अवनी म्हणत असते, हा जो काही काढा आहे ना तो आता काढा आपण अण्णांना देऊयात. मग आता धनू एकदा टेस्ट करून बघ बरं. तेव्हा धनू म्हणत असतो, वहिनी मला, हो तू एकदा टेस्ट तर करून बघ, मला खात्री आहे तुला हा जो काही काढा आहे तो नक्कीच आवडेल. धनू एक घोट पितो आणि म्हणत असतो, बाप रे, कसला कडूझार काढा आहे वहिनी हा, हा काढा तुम्ही अण्णाला देणार आहात? तेव्हा ती म्हणत असते, हो तर मग हाच काढा इथे आपल्याला अण्णांना द्यायचा आहे आणि अण्णा हा काढा पेले ना तर त्यांच्या तब्येतीसाठी खूपच चांगलं असणार आहे. त्यावर धनू म्हणत असतो, वहिनी पण काहीही म्हणा, तुम्ही मात्र कमालच केली. अवनी म्हणत असते, कमाल काय त्यामध्ये धनू? आता मला सांग, अण्णांच्या तब्येतीसाठी हे करणं गरजेचं आहे. आणि मग आता हे दोघेही जण अण्णांकडे जातात. अण्णांकडे गेल्यानंतर इथे आता धनू म्हणत असतो, अण्णा बघा वहिनीनं तुमच्यासाठी काय बनवलं आहे. काय बनवलं आहे? माझ्यासाठी चहा बनवला आहे. अण्णा तुम्ही एकदा पिऊन तरी बघा, असं इकडे तो बोलतो. आणि तेव्हा अण्णा म्हणत असतात, अरे बापरे, हा कसला काढा आहे, हा कसला चहा आहे? मग आता इकडे धनू म्हणत असतो, अहो अण्णा तो चहा नाही आहे काही, वहिनीने ना तुमच्यासाठी मस्त असा काढा बनवला आहे. अण्णा म्हणत असतात, काय माझ्यासाठी काढा? नाही नाही मला नको. तेव्हा धनू म्हणत असतो, अण्णा
चक्क वहिनीने बनवलेल्या काड्याला तुम्ही नाही म्हणताय? काय काय चाललं आहे काय तुमचं? बाप रे. तेव्हा अण्णा म्हणत असतात, ए धन्या, उगाचच हे असलं काही बोलू नकोसा, गप्प बस. अवनी म्हणत असते, हे बघा अण्णा, मी तुमचं काही एक ऐकणार नाही आहे. तुम्हाला गुपचूप काढा प्यायचा आहे, समजलं? आता अण्णा एक घोट त्या काड्याचा पितात आणि एक घोट काड्याचा पिल्यानंतर आता मात्र ते म्हणत असतात, बाप रे, हे काय आहे सगळं? एवढा कडू काढा आणि तो सुद्धा आम्ही प्यायचा आहे? कसं शक्य आहे अहो सुनबाई? तेव्हा अवनी म्हणत असते, अण्णा, हा तुमच्या तब्येतीसाठी ना फार चांगला आहे. हे बघा, तुम्ही नाही वगैरे काहीच नाही म्हणायचं, गुपचूप हा काढा प्यायचा आहे, समजलं? आणि त्याचबरोबर हा काढा प्यायल्यानंतर ना तुम्हाला नक्कीच बरं वाटणार आहे, असं अवनी म्हणत असते. तेव्हा अण्णा नको नको म्हणत असतात, पण अवनी म्हणत असते, अण्णा, तुम्ही माझं ऐकणार नाही आहात का? मी तुम्हाला सांगते ना की हा काढा प्यायल्यानंतर तुम्हाला नक्की बरं वाटणार आहे, त्यामुळे हा काढा तुम्ही गुपचूप प्या. आता मात्र इथे अण्णा पुन्हा पितात, पण त्यांना मात्र फार जास्त कडवट लागत असतं आणि कडवट लागल्यामुळे आता इकडे ते तोंड कसं तरी करत असतात आणि म्हणत असतात, खरं तर ना हा काढा फार कडू आहे. सुनबाई, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, मी हा सगळा काढा पिऊन घेतो. तेव्हा मात्र आता इकडे लगेचच अवनी म्हणत असते, नाही 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 अण्णा, मी कुठेही जाणार नाही आहे. बरं ठीक आहे, तुम्ही नका जाऊ, मी बाहेर जाऊन हा शतपावली करत काढा पितो. अवनी म्हणत असते, हो म्हणजे बाहेर जाणार आणि हा काढा फेकून देणार, बरोबर की नाही? नाही हो सुनबाई, असं कसं करेल मी? हा काढा तुम्ही बनवला आहे ना, त्यामुळे मी अजिबातच इकडे फेकून देणार नाही. अवनीला विश्वास नसतो. अवनी म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला जर हा काढा बाहेर जाऊन प्यायचा असेल ना तर तुम्ही खुशाल प्या, पण इथे धनू, तू ह्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित लक्ष ठेवूनच हे काढा पितेत की नाही ह्या गोष्टीकडे पाहायचं. तेव्हा धनू म्हणत असतो, वहिनी, अजिबात काळजी करू नका, मी अण्णांकडे व्यवस्थित लक्ष देतो आणि अण्णांकडे व्यवस्थित लक्ष देऊन पाहतो की हे काढा कसा व्यवस्थित पितायत आणि काय करतायत ते मी व्यवस्थित पाहतो. तुम्हाला मात्र काळजी करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे धनू बोलत असतो आणि अण्णांसोबत आता अवनी धनूलासुद्धा पाठवत असते. आता इकडे हा धनू म्हणत असतो, तुम्ही आता काढा फेकून देण्याचा विचारसुद्धा करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा हा काढा मी तुम्हाला पाजणारच आहे, हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. अण्णा म्हणत असतात, अरे धन्या, काय वेळ आली रे माझ्यावर, तुला सांगू का? अशी वेळ दुश्मनावर सुद्धा येऊ नये. अरे दुश्मनाला सुद्धा असा काढा प्यायला भेटू नये रे, असा काढा आहे हा, असं मुद्दामच बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे समोरून दत्तू बसलेला दिसतो. तेव्हा तुला सांगू का, हा काढा प्यायची माझी ही नाही रे, मला काढा कसला लागतो तुला माहिती ना, मला माझं ज्यूस लागतं रे, आणि आज ज्यूसच्या जागी सुनबाई मला हे सगळं प्यायला देते. काय बोलू रे, मला कळतच नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता दत्तूने इकडे चहा मागितलेला असतो आणि तेव्हा इथे नमिता त्याच्यासाठी चहाचा कप घेऊन आलेली असते. जेव्हा ती चहाचा कप घेऊन येते त्यावेळेला मात्र इकडे हे मामा म्हणत असतात, काय गं नमे, असला चहा बनवतेस ना, आणि हे असल्या चहामुळे ना हे सगळं काही होतं आहे. मला हा असला जो चहा आहे ना तो अजिबातच प्यायचा नसते, कशाला उगाचच हा असला चहा मला प्यायला देतेस गं, चांगला साखरा टाकून जास्त चहा बनवून आणि गोड असा. नमिता त्याच्या तोंडावर चहा मारते आणि म्हणत असते, ठीक आहे, जा, तुझ्या बहिणीला सांगते तुझ्यासाठी चहा बनवायला. मग इकडे अण्णा म्हणत असतात, आता हा जो काढा आहे ना, हा काढा इथे दत्त्याला पाजतो. कसा अण्णा, बघच तू आता मी काय करतोय ते, बघ कशी दत्त्याची मजा करतोय ते, असं अण्णा बोलत असतात. पण कसं कसं करणार आहात कसं, तू बघ रे नुसतं, तू एक काम कर, आपल्याला इकडे भंगारामध्ये बऱ्याच अशा बाटल्या रिकाम्या असतील दारूच्या, ह्या दत्त्याला ना दारू फुकटची प्यायची म्हटलं ना तर फार आनंद होतो. तू बघ नुसतं, तू जा आणि त्याचबरोबर एखादी ना भंगारमधली जी काही बाटली आहे ना ती बाटली तू ताबडतोब घेऊन ये, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. पण मग आता हे विचार करत असतात, ह्या सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज होतील? तू नको काळजी करू, तुला सांगितलं ना, मी जेवढं सांगतोय तेवढंच कर. जा, तू ना फक्त एक भंगारमधली जी बाटली आहे ना ती बाटली तू घेऊन ये. एकदा का त्या बाटलीमध्ये हा काढा ओतला ना तर मग बघ कशी मजा येते ते, असं आता इकडे ते बोलतात. धनू म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी ना आपल्या भंगारमधली जी काही बाटली आहे ना ती बाटली मात्र घेऊन येतो. असं म्हणून आता लगेचच इकडे
हा जो काही धनू आहे ना, धनू एक बाटली घेऊन येत असतो आणि जी की खूप ब्रँड असेल, म्हणजे आत्ता परवाची जी बाटली असते ना, ती बाटली इकडे तो घेऊन येत असतो. आणि अण्णा म्हणत असतात, तुला सांगू का, आता हा काढा जो आहे ना, तो सुनबाईचा व्हायलासुद्धा जाणार नाही आणि त्याचबरोबर हा दत्तूला इकडे पाजला जाईल, दत्तूची चांगलीच खोड मोडेल, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्यानंतर आता लगेचच धनू तो जी बॉटल आहे ती बॉटल आणून देतात आणि ती बॉटल आणून दिल्याबरोबर आता मात्र इकडे लगेचच हे जे काही अण्णा आहेत ना, अण्णा मात्र तो काढा गुपचूपच त्या बॉटलमध्ये ओततात. मग आता तो काढा गुपचूपच त्या बॉटलमध्ये ओतल्याबरोबर लगेचच आता जी काही बॉटल आहे ना, ती बॉटल मात्र तिथे एका झाडाच्या पाठीमागे लपून ठेवली जाते. आता अण्णा म्हणत असतात, आता खरी मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या दत्त्याला हा कडू काढा पाजला ना तरच माझ्या इथे मनाला शांती भेटणार आहे, असं इकडे ते बोलतात. त्यानंतर तो सगळा काढा जो आहे, तो सगळा काढा आता इकडे ओतण्यात आलेला असतो. जेव्हा तो सर्व काढा ओतण्यात येतो त्यावेळेला मात्र आता लगेचच अण्णा म्हणत असतात, आता खरी मजा येणार आहे. आता बघ आहे सगळं काही कसं होतंय आणि काय होतंय ते, असं सुद्धा ते बोलतात. आणि त्याचबरोबर इकडे मला पूर्ण खात्री आहे ना की हा दत्त्या ही दारू म्हणूनच हा काढा पिईल, असं सुद्धा ते बोलू लागतात. आणि त्यानंतर मात्र लगेचच आता इकडे झाडाच्या ठेवतात. मग इकडे अण्णा आरडाओरडा करत असतात, अरे मला पिऊ दे रे, एकच घोट पिऊ दे रे, मला मला एक घोट पिऊ दे. एक घोट जर पिलो ना तर सगळं कसं बरोबर होणार आहे, माझी तब्येत बरोबर होईल. अण्णा तुम्हाला सांगितलं आहे ना वहिनीने की अजिबात दारूला वगैरे हात लावायचा नाही आहे म्हणून, मग तरीसुद्धा तुम्ही हे सगळं काही का आणि कशामुळे पिताय, हे बघा ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुम्हाला काही गरज नाही, समजलं. दुसरीकडे आपण पाहतो महेश आता गाडी चालवत असतो आणि तो निघालेला असतो. जेव्हा तो गाडी चालवत असतो त्यावेळेला हे दोघेजणही भाऊ त्याचा पाठलाग करत असतात. पाठलाग करून ह्या महेशला त्यांना गायब करायचं असतं. त्यांना इथे अण्णांना दिलेल्या त्या गोष्टीबद्दल जाब विचारायचं असतो. त्यामुळे ते ह्या सगळ्या काही गोष्टी ते करत असतात. आता अण्णांनी ती बॉटल तर ठेवलेली असते आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या दत्तूलाच ही दारू पाजायची, असा आता इकडे त्यांचा विषय हा सुरू असतो. मग हळूचच अण्णा बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर आता ती दारूची बॉटल तिथेच ठेवतात आणि तिथेच ठेवल्यानंतर आता इकडे हा धनू येतो आणि धनूला नाटक करायला लावलेलं असतं. मग धनू म्हणत असतो, अण्णा नाही प्यायची म्हणून सांगितलं ना, दारू अजिबात प्यायची नाही आहे, तुम्ही बरे झाले ना तर मग दारू प्या. अरे असं काय करतोयस, इथे मला माझ्या धनपालने आणलेली आहे ना गेटवेल सून म्हणून, इथे ही 5,000 रुपयाची दारू आणि तू मला एक घोट पिऊ देत नाहीस, असं नको रे करू. मला एकच घोट पिऊ दे, मला एकच घोट, फक्त एक घोट, जास्त काही नको आहे मला, फक्त एकच घोट हवा आहे मला, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. पण आता मात्र इकडे हे सगळं दत्तूला ऐकू जाईल याच टोनमध्ये आणि याच हिशोबामध्ये हे बोलत असतात बरं का. खरंच फॅमिलीना खूपच कमाल दाखवली बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला आवडते का ही फॅमिली, कमेंटमधून सांगा बरं का. दत्तू आता हे सगळं काही ऐकतो आणि मनामध्ये म्हणत असतो, काय ह्या धोंड्याला त्या पाण्याने 5,000 रुपयाची दारू आणली आहे, बापरे, आणि पिऊ देत नाही आहे. अण्णा तुम्ही आत्ताच्या आत्ता आतमध्ये चला, चला आतमध्ये, कुठे ठेवली दे दारू, द्या इकडे, आतमध्ये ठेवली, चल मी देतो, असं म्हणून आता ते दोघेही जण आतमध्ये जातात. पण दत्तूने मात्र इथे बाहेर जी दारूचं बॉटल ठेवलेली असते ती दारूची बॉटल इथे त्याने पाहिलेली असते आणि त्याने ही दारूची बॉटल पाहिल्यानंतर आता मात्र इकडे त्याच्या मनामध्ये विचार सुरू होतो की काही जरी झालं तरीसुद्धा आता मात्र ही जी काही दारू आहे ती दारू फक्त आणि फक्त आपणच प्यायची, असं सुद्धा आता इकडे त्याचं म्हणणं असतं. मग आता इकडे हा धन्या म्हणत असतो, अण्णा तुम्ही खूप जास्त त्रास देऊ राहिले बघा, तुम्ही जर असं त्रास देऊ राहिले ना तर मी वहिनीलाच सांगेल, मी सांगतोच थांबा की वहिनी हे ना दारू पित आहेत म्हणून. मग अण्णा म्हणत असतात, नको बाबा, नको सांगू कोणालाही, नाही पित मी दारू, नाही पित, पण कुठे ठेवली ती बॉटल तरी द्या. अण्णा म्हणत असतात, ठेवून दिली, आतमध्ये ठेवली,
नाही इथे ठेवली. आणि मी कशाला इथे ठेवेल? अरे मला दारू प्यायची ना, प्यायची म्हणजे कधी प्यायची? मी जेव्हा बरा होईल ना त्यावेळेला मला ती दारू प्यायची. तू अजिबात काळजी करू नकोस. आत्ता मी ती दारू अजिबात नाही पिणार आहे, काही जरी झालं तरीसुद्धा. मग आता हे सगळं काही इथे या पद्धतीने होत असताना अण्णा मुद्दामच आता इकडे पोटावर हात ठेवतात आणि पोटावर हात ठेवूनच दाखवण्याचं काम करत असतात की इकडे मला कसा त्रास होतोय, मी कसा आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी. मग आता धनू आणि बरोबरच अण्णा हे दोघेही जण आतमध्ये जातात आणि दोघेही जण आतमध्ये गेल्याबरोबर आता मात्र इकडे तिथेच जी दारूची बॉटल असते ती दारूची बॉटल आता ही लोक पाहत असतात. मग आता हे सगळं काही पाहिल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच हा जो काही दत्तू आहे तो दत्तू मात्र आता धावतच येतो आणि धावतच आल्यानंतर आता इकडे तो एका गोष्टीचा विचार करत असतो की काही जरी झालं तरीसुद्धा आता आपल्याला इथे ह्या दत्तूची मजा घेता येईल. मग दत्तू हळूच आता कोणी आहे का, कोणी नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तो मात्र इथे ती बॉटल हळूचच उचलतो. मग हळूचच ती बॉटल वगैरे उचलल्यानंतर आता ती बॉटल घेऊन तो आतमध्ये निघून जाण्याचं काम करत असतो. मग आतमध्ये निघून जाण्याचं काम केल्यानंतर आता त्याला ती दारू प्यायची असते. मग आता इकडे हे दोघेही जण पाहतच असतात आणि हे दोघेही जण पाहत असताना आता मात्र इकडे ह्यांना फार आनंद होत असतो की आता ही जी काही दारू आहे ना ती दारू ह्याला पिऊ देत काढा म्हणून, मग ह्याची खरी मजा येणार आहे. आता मात्र हा विचार करतो, आता बघा कशी मजा येते ते, आता बघा हा कसा दारू पितोय, तर सगळ्यात महत्त्वाची मजा तेव्हाच येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आता पायल ही घरी रडत आलेली असते. जेव्हा घरी रडत येते त्यावेळेला ती म्हणत असते, जाऊबाई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मग अवनी विचारत असते की काय झाले, एवढा कसला प्रॉब्लेम झाला आहे? मग ती म्हणत असते, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे ना जो काही आपला पाण्या आहे ना आणि त्याचबरोबर राजा, हे दोघेही जण जे आहेत ना ते दोघेही जण इकडे तुमच्या भावाला मारायला गेलेले आहेत. कारण इकडे त्यांना काही जरी झालं ना तरीसुद्धा तो बदला घ्यायचा आहे आणि त्याचमुळे ते तिकडे गेलेले आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो आता मात्र इकडे ह्या अवनीला खूपच मोठा इथे टेन्शन आलेलं असतं, झटका लागलेला असतो आणि ती विचार करत असते की हे सगळं काही काय आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी काय आहेत. आता मात्र इकडे अवनी चकित होते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता हे जे काही लोक आहेत ते इथे आता ह्याचा पाठलाग करू लागलेले असतात आणि ह्याचा पाठलाग करूनच आता मात्र त्यांना इकडे ह्या महेशला धडा शिकवायचा असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद.